आज इतकी मोठी पार्टी की एवढं तयार होऊन जावं लागतं. हॅलो एव्हरीवन, वेलकम अँड वेलकम बॅक टू आवर न्यू ब्लॉग. कशात सर्वजण मस्त मजेत ना? आय होप मस्त मजेत आनंदीच असेल. तर मी आता हे जॅकेट घातलं आहे कारण आता मी जाणार आहे एका फंक्शनसाठी. तर तिथे ते लॉनमध्ये असल्यामुळे जे ओपनच असणार आहे त्यामुळे मी हे घातलेलं आहे. माझा डान्स ते नाही माझ्या फ्रेंडच्या सोबत आणि माझी मम्मी इतकी तयार झाली की असं वाटते की मम्मीसुद्धा त्या म्हणजे ज्यांचं कार्यक्रम आहे हां, तर मम्मी एक यूट्यूबर म्हणून सुद्धा बोलवलेली आहे, ॲज अ फ्रेंड म्हणून सुद्धा बोललेली आणि ॲज अ फ्रेंडची मम्मी म्हणून सुद्धा बोलवलेली आहे. तर कमॉन ही बघा इतकी आवडले. एक मिनिट दाखवते. यूट्यूबर शुभांगी अमोल चव्हाण, एन्जॉय लाईफ हॅशटॅग. तर हॅशटॅग एन्जॉय लाईफ ते सगळं तगळंच. म्हणजे साडीवरती चांगली वाटते नाही म्हटल्यावर तू काही घेणार नाहीस का? दुसरी घेते. असू दे ना. हो. तर आम्ही चाललो एका फंक्शनसाठी. त्यासाठी मम्मीचा आज हा ब्ल्यू कलरचा लुक आणि माझ्या फ्रेंड आहे दुसरी माझी फ्रेंड एक आहे तिची मम्मी सुद्धा हीच सेम ह्याच कलरमध्ये साडी नेसलेली आहे. त्यांनी मला फोटो आत्ता पाठवला. त्याच्यात मम्मी साडी नेसली होती ऑलरेडी. अरे म्हटल्यावर दोघे जणी सेमच झालेले. आणि दादा सुद्धा रेडी आहे. बसले ना व्यवस्थित. टिप टॉप टाप टिप असते ते, टिप टॉप नाही, टिप टॉप टाप टिप. तर ना आता आम्ही निघालोय. आता वाजले 7:30 म्हणजे 7:15 वाजले. तसे माझ्या घड्याळ 15 मिनिटं पुढे आहे. 10-15 मिनिटं पुढे आहे. तर 7:15 वाजले. मला पोहोचायचं होतं 7 वाजता आणि 15 मिनिटं ऑलरेडी मी लेट झाले. कारण की मी जर कुठं बाहेर निघाले की नाही आमच्या घरी कोण नाही कोणतरी येतच. तर त्याच्यामुळे मला थोडासा झालाय उशीर. आणि आता आपण निघूया तिकडे. आणि हे बघा हा डेट त्या दिवशी माझा 31 डिसेंबर 31 जानेवारी 2011. हा बघा माझा पोरगा. सज्जन पोरगा, साजूक पोरगा आहे बघा. त्यांना सगळी पोरं अशी गुलाबी कलर म्हटले. ए गुलाबी काय मी घालणार नाही, पुरींचा कलर आहे. तुमचा भाऊ बघा एकदम शांत कसा आहे, एकदम साजूक. मम्मीचं सगळं ऐकतंय तो. मम्मीच बॉय आहे तो. मीच बॉय. हम पापा की परी आहे सरळ. माझा गदा. आज मी काय चष्मा घालणार नाहीये. ना तू बदल की रे. ऐक ना, तू बदल रे तू चष्मा. हँकी आय डोंट नो. नाही मोठावाला घेतलाय मी. दावत तू शाही तुकडा. चेंज युअर गॉगल. येस. तुझं गॉगल पण घ्यायचंय. अरे हो ते ब्लॅक वाला. कारण आमचं सॉंगचं गाणं काय म्हटलंय, मग काला चष्मा चसदार ऐका दादाचं गाणं काय वो कुछ चिल्ला रहा है उसकी परेशानी होती. जल्दी उठा लो सांजे लो. कोण आहे? ओम. पहिला रुमाल घेते. आणि आपण सत्काराच्या कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. कुटुंबाच्या जबाबदाऱ्या सांभाळत ज्यांनी या पदाला गवसणी घातली वर्षामध्ये आणि सौ शबाशे यांच्या कार्यक्रमस्थळी आगमन होते. सर्वांना विनंती करतो की त्यांनी टाळ्यांच्या गजरात या सासूसुनांचं स्वागत करायचं आहे. सत्कार मूर्तीवर फुलांचा वर्षाव होते. आपल्या सर्वांकडून फुलांच्या वर्षावामध्ये त्यांचे या ठिकाणी स्वागत होते. नजरेत आणि डोळ्यात साठवून ठेवण्यासारखा हा क्षण आहे. एका घरामध्ये कॉंग्रॅच्युलेशन्स काकी. आई समान असणाऱ्या टाळ्यांचा गजर जेवढा मोठा असेल तेवढा त्यांचा उत्साह वाढणार आहे. एका कुटुंबातील एका सासूने जी आई समान आहे तिने आपल्या सुनेला. तर गाईज इकडं सगळं फंक्शन चालू आहे आणि आमचा गँग बाहेर आलेला आहे. जे दोघी जण आहेत ते आतच आहेत. एकीचा तर मूड ऑफ झाला आहे कशा माहीत नाही. दिस इज माय बेस्ट फ्रेंड. दिस इज माय वरचा खालचा फ्रेंड. मग तिकडं का पाहिलं गप शांत इथे. ही आहे बेस्ट फ्रेंड. व्हॉट इज युअर नेम? ए भागूबाई. आम्ही तिघी जण
ही माझ्या रिक्षामधली क्लोज फ्रेंड आहे, जे आम्ही गॉसिप लईच काय काय बोलतो सर. आणि हिचं तर काय तोंड बंदच असतं शाळेत सुद्धा. लई सज्जन दिसते तोंडावर, पण तशी नाहीये, दुर्जन आहे सगळं. तर तमन्ना त्यांनी सगळेजण आत आहेत. जेवणाची गर्दी इतकी झाली ना, प्रचंड गर्दी झाली. आणि मम्मी त्यांनी सुद्धा आतच आहे, त्यांना गिफ्ट द्यायचं आहे. पण स्टेजवरती इतकी भरलाय स्टेज म्हणून आम्ही थांबलोय बाहेरच, वारं घेत थांबलोय. तर आता आम्ही आत जाऊया बाबा. आणि ही रस्त्यावरती नाचतायत, आम्ही दोघी स्टेजवरती डान्स करणार आहे ना, आणि ही दोघी इथे नाचायला. आम्ही हे ना घेतलं होतं, पण ही ना डान्स प्रॉपर नाही करत, म्हणजे व्यवस्थित काहीच वेगळंच करतात. मग आम्ही नको म्हटलं. आणि इथं गाणे आहे त्याच्यामुळे कॉपीराईटचा क्लेम येणार. बाय बाय. आम्ही तर स्कूलमधल्या फ्रेंडचा गँग आहे, पण इकडं आल्यानंतर यांच्या सगळ्यांचं पॅचअप झाल्यानंतर ह्यांचासुद्धा एक नवीन ग्रुप बनला. तर लगेच यांनी व्हॉट्सअपला यांचा ग्रुपसुद्धा बनवलेला आहे. आणि गर्दी इतकी होती ना की आम्हाला गिफ्ट द्यायसाठी आम्हाला किती उशीर तिथे लाईनमध्ये उभावं लागलं. जवळपास ना खालीच आम्ही बसलो होतो एक अर्धा पाऊण तास, पण काही शुभेच्छा देऊन होतच नव्हत्या. आणि एकतर पोटामध्ये कावळे ओरडत होते, पण ते हातात गिफ्ट घेऊन जेवायला तरी कसं जाणार ना. त्याच्यामुळे ना आम्ही पहिलं म्हटलं गिफ्ट वगैरे देऊया, जेवून आम्हाला पुन्हा ना डान्स वगैरे भक्तीचा ते ना आहे ते, त्याच्यासाठी थांबायचं तर आहेच खूप वेळ. मग म्हटलं अगोदर जाऊ. हे बघा एवढी गर्दी म्हणजे ना आत्ता ह्या हॉलमध्ये ना, हॉलची कपॅसिटी म्हणजे 800-900 लोकांची होती, पण हॉलमध्ये ना जागा होत नव्हता, लोक उभं राहिली होती. एवढा मोठा कार्यक्रम. तर हा कार्यक्रम कशाचा, ही आहे माझी मैत्रीण महक, जी आता फेटा घातलेली आहे ना, ती आहे महक. म्हणजे भक्तीची जी तमन्ना मैत्रीण आहे ना, ही चॉकलेटी ड्रेसमधली, तर तिची ती मम्मी आहे महक. आणि वन संरक्षणमध्ये ना त्यांचं एकदम ना काय म्हणतात ना, उंच गरुड झेप त्याने घेतलेली आहे. खूप वेळा परीक्षा देत ना, आता ह्या वेळामध्ये चांगली एक अचिव्हमेंट केली आहे. त्याची पार्टी आहे ही. त्यांनी 7 वर्ष जेव्हा तमन्ना जन्मली त्याच्यानंतरची 7 वर्ष त्यांनी ही एक्झामसाठी खूप तयारी म्हणजे कसं वेगवेगळ्या एक्झाम ते देतच आल्यात आतापर्यंत, आणि हुशार पण आहेत. मग सगळ्यात त्यांच्या ना सासूबाई दीर वगैरे सगळ्यांनी ही पार्टी अरेंज केली. आणि मला इन्व्हिटेशन कसं आहे माहिती आहे का, व्हिडिओच्या सुरुवातीलाच भक्तीनं सांगितलं, एकतर ॲज अ युट्यूबर, ॲज अ फ्रेंड, आणि ॲज अ मम्मीज, म्हणजे आमच्या मम्मी म्हणून असे 3 टाईपमध्ये मम्मीला इन्व्हाइट केलेलं आहे. त्याच्यामुळे 3 वेळ जेवायला पाहिजेत काय मला. त्यांना जेवण पण मस्त आहे, सगळं एकदम भारी, वेलकम पण भारी झालं. आणि आता ना इथे मी हा व्हिडिओ जवळपास आम्ही इथे का रडतोय माहिती आहे का, कारण की इथे ना भाषण चालू आहे आणि त्याच्यामुळे थोडंसं सगळीजण इमोशनल झालेली आहेत. जास्त तमन्ना झाली होती, कारण त्यांचं पूर्ण लाईफ स्टोरी सांगत होते, जे त्यांनी पास्टमध्ये जे त्यांचं झालेलं आहे. त्यामुळे जे सगळं ऐकून ना इतकं रडता येत होतं. त्यात मी आणि ना बघा की रडायला लागले, त्याच्यात ब्लॉगसुद्धा करते. नंतर ना काकींना थोडंसं बोलायला लावलं, पण काकी बोलल्या की तुमच्या पोटात गुडगुड होत असणार आहे, त्यामुळे तुम्ही पहिला जेवून घ्या. खूप वेळ ना, म्हणजे बराच वेळ झाला. आत्ता ना जवळपास रात्रीचे 10 वाजलेत. हा कार्यक्रम ना थोडासा म्हणजे चालू झाला वेळेत, पण जास्त लोक होतीत आणि खूप मोठी मोठी लोक आली होती. त्याच्यामुळे सगळ्यांना थोडा थोडा बोलण्याचा चान्स दिला होता. कार्यक्रम पण मस्त झाला. पुन्हा एकदा व्हिडिओच्या माध्यमातून महक तुला खूप साऱ्या शुभेच्छा, अशीच प्रगती करत जा. आणि जेव्हा महक ना, म्हणजे आता सॉरी मॅडम म्हणायला पाहिजेत, मैत्रीने एक वेगळं, पण आता रिस्पेक्टनं बोललं पाहिजेत ना महक मॅडम. तर आम्ही पण सगळे रडत होतो आणि माझा रडताय भक्तीनं थोडासा व्हिडिओ घेतलाय, पण म्हटलं असू दे. स्टेजवरती पहा इतकी गर्दी होती, पण थोडे लोकांना ते शेवट आहे भक्ती, हे शेवट आहे. हो, थोडे लोक जेवायला गेले होते. ते बोले जेवून झाल्यानंतर ना आरामची मग बुके त्यांनी देत बसूया. तर तिने मला फोटो पाठवला घरी गेल्यानंतर. त्यांचा जो हॉल आहे ना पूर्ण बुकेने भरला होता. आणि इथं आम्ही 1 2 3 4 5 जण ना स्टेजवरती अर्ध स्टेज होतं ना, ते फक्त आणि फक्त गिफ्ट आणि फुलांनी सगळ्यांना भरलं होतं. त्याच्यामुळे ना एवढं भारी वाटत होतं. आणि सगळेजण ना एक्सप्लेनेशन देत होते, म्हणजे मुलींसाठी जास्त स्टडी करा हम तेव्हा सगळे. तर मम्मी सारखी मला ड्यूटी ऐक ते काय म्हणतात, कारण की खास करून मुलींसाठीच हाच कार्यक्रम असा होता असं म्हणायला काय हरकत नाही. का प्रत्येक जण जे भाषण करत होतं त्याने फक्त आणि फक्त मुलींचंच सांगत होते. मुलींनी कशी पुढे प्रगती केली पाहिजे, काय केलं पाहिजे, हेच सगळं चालू होतं.
इथे ना तुम्हाला खास करून सांगते, हा व्हिडिओ जवळपास मी 3 वेळा अपलोड केला. आज 3 वेळा मला कॉपीराईटचा क्लेम आला, त्याच्यामुळे डिलीट करायचा, पुन्हा नव्यानं करायचा. हे माझं ना 3 वेळाने, आता हा फायनली 4थ्यांदा माझा प्रॉपर आवाज देऊन मी हा व्हिडिओ अपलोड करते. कारण की खूप सारे म्युझिक आणि जे गाणं म्हणणारे होते ना, तर ती लोक आवाज पण खूपच होता, पण त्या गाण्यामुळे बहुतेक ना कॉपीराईटचा क्लेम आलेला असावा. बहुतेक म्हणण्यापेक्षा आलाच, त्याच्यामुळेच आला. कारण की मला मेल पण येतो की ह्या जो पार्ट आहे ना व्हिडिओमधला, ह्याच्यामुळे तुम्हाला कॉपीराईटचा क्लेम आलेला आहे. मग मी तेवढं डिलीट करून ना, व्हिडिओ हा खूप मोठा झाला होता, सगळं डिलीट करून ना 15 मिनिटाचा झाला. आणि ही आहे भूमी आणि भूमीची मम्मी, म्हणजे माझी मैत्रीण आणि भक्तीची मैत्रीण. आणि त्याच्या अगोदर होती भाग्यश्री आणि भाग्यश्रीची मम्मी, म्हणजे भाग्यश्री माझी बेस्ट फ्रेंड आणि मम्मी त्यांची मम्मीची म्हणजे फ्रेंड्स ते. आणि नंतर ना आजी बोलले की ह्यांना बाहेर जायचं लवकर, त्यामुळे त्यांनी पहिला फोटो काढू दे. तर काकांसोबत मी बोलत होते, नंतर आमचा चान्स आला, ते पण खूप अर्धा तास उभा राहून. तर मम्मीचं खूप काय बडबड चालू होती. ती कॅमेरामॅन म्हणतात इकडे बघा, तर मम्मी पहिला सगळं विचारत बसले होते. आणि काकी आज खूप सुंदर दिसत होत्या पिंक साडीमध्ये, त्याच्यावरती व्हाईट फेटा घातला होता. आणि ही आहे माझी स्वराली फ्रेंड. नंतर आम्ही ठरवलं डान्स करायचा. ये तर इथे ना आता थोडंसं डान्स म्हणाल तर गाणं नाही, डान्स कसा तर 5 गाणी एकत्र करून ह्या दोघींनी डान्स केला होता. गाणी लावू शकत नाही, काला चष्माला कॉपीराईटचा क्लेम आला. पुन्हा कुठले गाणे होते का ती, लंडन ठुमकदा, इल्लू मितादी, नाच मेरीचा, ह्या सगळ्यांना ना कॉपीराईटचा क्लेम आला. एका गाण्यामध्ये 4 कॉपीराईटचे क्लेमचे मला मेसेज आले. त्याच्यामुळे 2-2चे असे 3 ग्रुप बनले होते. पण एक ग्रुप आहे आम्ही त्यांना सांगत होतो रोज की व्हिडिओज बनवून पाठवा, पण त्यांनी पाठवले नाहीत. मग त्यांचा डान्स एवढा परफेक्ट झाला नव्हता, म्हणून मी आणि तमन्ना बोललो की आम्ही 2 जण करतो. मुलगा कधी आला ग मम्मी? मध्ये आला होता. हा, छोट्या मुलांची हीच लुडबुडू चालू असते आणि हेच सगळ्यांना बघण्याचं आकर्षण वाढवून घेतं. कारण की मुलगा तो असं आडवा आल्यानंतर ना सगळेजण टाळ्या वाजवत होते, सगळ्यांना वाटलं का हा पण थोडासा डान्स करेल वाटतं, तर नाही. आणि जे तुम्ही चष्मे फेकलात ना भक्ती, एवढ्या महागातले एक तर चष्मे तुम्हाला ब्लॅक कलरचे दिले होते आणि गाणं संपल्यानंतर ना ह्याने ना गॉगल फेकून दिले. असं करतात का? तर कसा वाटला आजचा व्हिडिओ ना, जर म्युझिक आणि प्रॉपर जर व्हिडिओ असता ना तर एकदमच भारी झालं असतं. काय आहे ना यूट्यूबचं, त्याने थोडीशी परमिशन द्यायला पाहिजे की नको सांगा जरा. आणि बादशाह हे गायक जे आहेत ना, त्यांचा मला क्लेम आला की बाबा त्यांचं गाणं होतं ना, तर त्याच्यामुळे खूप सारे आज दिवसभरात 6-7 वेळा क्लेम आलेला आहे कॉपीराईटचा. त्याच्यामुळे म्हटलं जाऊ देत, सगळं डिलीट करूया, आवाज अजिबात नको, जो माझा आवाज आहे तोच घालून गप्प व्हिडिओ केलेला बरा. कारण की मिस्टर पण मला ओरडले की सारखं क्लेम येतोय तर का व्हिडिओ अपलोड करते, जसा आहे तू आवाज दे, सांग त्यांना की बाबा असा प्रॉब्लेम येतोय, त्याच्यामुळे प्रॉपर आवाज जो तिथला होता ओरिजिनल आवाज तो नाही देऊ शकत. म्हणून म्हणलं ठीक आहे, तसंच सांगते. मला बोलली होती तिचा व्हाईट ड्रेस आहे म्हणून मी व्हाईट घातला, पण तिच्यानंतर बघितलं ब्लॅक. नाही, छान वाटत होतं दोघींचं पण. आणि डान्स मला इथे दाखवत होत्या ना दोघी जणी करून, तेव्हा थोडंसं चुकत होतं, पण स्टेजवरती गेल्यानंतर काय झालं माहित नाही, दोघींच्या अंगात काय संचारलं. पण आम्ही जो प्रॅक्टिस करत होते त्यावेळेला मी किती स्टेप विसरत होते, पण इथे A to Z स्टेप आम्ही केल्या. मुलांना समोर कितीतरी लोक होती आणि सगळी लोक उभं राहिली होती ह्यांचा डान्स चालू झाल्यानंतर, त्याच्यामुळे तुम्हाला जोश आला ग एकदम. आणि नंतर इतकी वरडायला लागले होते कसं असं आणि क्लॅप्स चालू होते. त्या तमन्ना सुद्धा डान्स करली, पहिल्यांदा तिने केलं असेल, म्हणजे तिला गॅदरिंग मध्ये डान्स करायला आवडत नाहीत, तर आम्ही दोघी अगं तिनं का केलं माहितीये का, तिच्या मम्मीचा कार्यक्रम आहे त्याच्यामुळे तिनं डान्स केला. तसा तिला डान्सचा शौक नव्हता, पण ती माझ्यासोबत राहून थोडं तिला डान्समध्ये तिला पण करायला आवडतं. तिला ना असे ओल्ड सॉन्ग असे आवडत नाहीत, जसे देवाचे. काल बघितले म्हणजे ह्या कार्यक्रमामध्ये ना पूर्ण ना जे जुनी म्हणजे 90च्या दशकातली ना गाणी सगळी प्ले करायची. प्ले म्हणजे ना डायरेक्ट माईक वरती सांगितलं होतं ना, त्याने काय म्हणतात त्याला, ते गाणं एक गायक आणि गायिका असं होते, ते गाणं म्हणत होते, तर तरी पण म्युझिक होतं ना ते होतं ते, त्याच्यामुळे मला कॉपीराईटचा क्लेम आला.
मी सुद्धा गाणं म्हटलंय अगर तुम साथ हो. तो व्हिडिओ कुठे गेला काय माहित, तो नाहीच, मला सापडलाच नाही. तो भक्तीच्या मैत्रिणीच्या पप्पांच्या फोनमध्ये केला होता आम्ही, कारण की माझा फोन होता तो इकडे स्टेजवरती होता, त्याच्यामुळे त्या फोनमध्ये केला मी होता. स्वराली, भाग्यश्री, तमन्ना, मी चौघी मिळून अगर तुम साथ हो हे सॉन्ग बोललं होतं. तो फोटो पण नाही ग माझ्याकडे, कुठे गायब झाले ते. त्यांच्या काकांच्याकडून घ्यायला पाहिजे, सगळे पाठवून द्या म्हणून सांगायला पाहिजे. फंक्शन, घरचं फंक्शन असलं की नाही, घरचा काहीतरी कार्यक्रम असला की एक जोश असतो ना, तो असा काहीतरी वेगळाच असतो, अंगात असं संचारतो. खरंच आज ना, खरंच असं मनापासून असं एवढं भारी वाटत होतं की नाही, म्हणजे माझ्या घरचा कार्यक्रम असल्यासारखा खासकर मला वाटत होता, कारण की माझ्या मैत्रिणीने अचिव्हमेंट केले. व्हिडिओ कसा वाटला आणि माझ्या मैत्रिणीला खूप साऱ्या शुभेच्छा द्या.